ममता बॅनर्जीकडून सुटत आहे, त्यांच्या हातातून जात आहे. आणि सेम जे महाराष्ट्रात घडलं, शिवसेनेच्या बाबतीत असेल किंवा एनसीपीच्या बाबतीत असेल, तेच सगळं आता पश्चिम बंगालमध्ये पुन्हा पाहिलं. हा देशभरामध्ये एकपक्षीय राजकारणाचीही त्यांनी केलेली मुहूर्तमेढ आहे. या देशामध्ये फक्त आमचाच पक्ष राहील, आमचाच पक्ष राज्य करेल, कोणताही प्रादेशिक पक्ष किंवा इतर अन्य पक्ष राहणार नाही. या दृष्टीने त्यांनी महाराष्ट्रामध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली. पैशाच्या आणि निवडणूक आयोगाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या ताकदीवर. त्यानंतर शरद पवार साहेबांचं राष्ट्रवादी काँग्रेस तोडली. त्याआधी पासवान यांचा पक्ष लोक जनशक्ती पार्टी तोडण्याचा असाच प्रकारे प्रयत्न झाला. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं राज्य असलेल्या पश्चिम बंगालमध्ये आधी गैरमार्गाने निवडणुका जिंकल्या. महाराष्ट्रात पण तशाच पद्धतीने निवडणुका जिंकल्या मोदी, शाह आणि फडणवीस आणि मिंदे या लोकांनी, आणि मग पक्ष फोडले. पश्चिम बंगाललाही तोच पॅटर्न आहे. पण लक्षात घ्या, हे तुम्ही जे करत आहात हे लोकशाही आणि देशासाठी चांगली गोष्ट नाही. याचा अर्थ तुम्ही राष्ट्रप्रेमी नाही, तुम्ही संविधानप्रेमी नाही, तुम्ही लोकशाही प्रेमी नाही, तुम्ही व्यापारी आहात आणि तुम्हाला फक्त राजकीय फायदा हवा आहे. भविष्यात आपल्याला समोर कोणी दुसरा उद्योग करायला उभा राहू नये या पद्धतीनं, जसं अडाणीचं चाललेलं आहे, त्या पद्धतीनं तुम्ही पक्ष फोडत आहात. अद्याप बंगालमध्ये निवडणुकांचं वातावरण अजून पूर्ण संपलेलं नाही आहे. आता शपथविधी झाला आहे आणि तुम्ही ममता बॅनर्जीचा पक्ष फोडताय, ममता बॅनर्जीच्या लोकांवर हल्ले करताय. तुम्ही एक संदेश देताय की या देशामध्ये आम्हाला जे हवं आहे तेच आम्ही करू, आम्ही लोकांचे खून पाडू, आम्ही लोकशाहीची हत्या करू, आम्ही आमदार फोडू, खासदार फोडू आणि राज्य करू. पण रावसाहेब, फुटणाऱ्या 60 आमदारांचं म्हणणं किंवा आक्षेप हा ममता बॅनर्जींवर नाही तर अभिषेक बॅनर्जींवर. हे 60 आमदार मी डोळ्याने पाहिलं, याच्यापैकी अनेकांना मी व्यक्तिशः ओळखतो. हे मी माझ्या डोळ्याने पाहिलं. हे अभिषेक बॅनर्जीचे पायाला हात लावून आशीर्वाद घेत होते. पण आता समोर इतकी प्रबळ सत्ता आहे, पाशवी सत्ता आहे. ईडी, सीबीआय, सीआयडीच्या धमक्या दिल्या जात आहेत. कारवाया थांबवू असं आश्वासन दिलं जात आहे. आणि माझी जी माहिती आहे त्यानुसार या फुटलेल्या आमदारांना तुंडूंमधून आपल्याकडे 50-50 कोटी रुपये दिले होते, तिकडे साधारण 20 ते 25 कोटी रुपये दिले शुभेंदू अधिकारी यांनी. फक्त आणखी एकच प्रश्न आहे की राहुल गांधी सतत एक विधान करता आहेत की नरेंद्र मोदी यांना वर्षभराच्या राहुलच्या आधी मी सुद्धा हे सांगितलं होतं, आपण विसरताय. कशाच्या आधारावर तुम्ही किंवा राहुल गांधी म्हणता? हे मी सातत्यानं सांगत आलो की या वर्षभरामध्ये पुढल्या नरेंद्र मोदी सत्तेवर राहतील असं मला दिसत नाही, आम्हाला दिसत नाही. ज्या परिस्थितीत जागतिक आणि देशातलं चित्र मला दिसतंय, अस्वस्थता दिसते. कधीही बंडाची ठिणगी पडेल जनतेमध्ये आणि लोक रस्त्यावर येतील, लोकांचे खायचे वांदे होणार आहेत, अशा प्रकारचं आर्थिक स्थिती देशामध्ये दिसते मला. हे तुम्हाला पण सांगतो पत्रकारांना, लक्षात घ्या.